आम्ही रेडी आणि आता आम्ही निघालो आहे. चेकआउट टायमिंग झाला आहे. विद्या तिथे रेडी आहे, फोटो काढते, सेल्फी काढते आणि आम्ही आता निघतो. चलो, प्रियांकाही रेडी झाली आहे. चला तर हा व्ह्यू मागचा तुम्ही बघू शकता. छान, इथे आम्ही एन्जॉय केलं. जेवण वगैरे खरंच चांगलं आहे. बाकीच्या थोडंसं कॉस्ट आहे जास्त, पण ओके. आम्ही वीकडेजला आलो होतो म्हणून आम्हाला जरा कमी मिळाले प्राइसिंग. वीकेंडला आला तर जरा 500 रुपये जरा जास्त आहेत. तर तुम्ही बघू शकता, यायचं आहे नाही यायचं आहे. बाकी ओव्हरऑल आहे, वन डे स्टेसाठी खूप चांगलं आहे. फॅमिली वगैरे सगळं लहान मुलांचे छोटे मोठ्या स्लाईड्स वगैरे आहेत, सगळं आहे, चांगलं आहे. तर या तुम्ही इकडे. चला आपण आता चेकआउट करूया आणि निघूया एकविरा आईकडे. भेटूया तिथे. चला. एक खालून तो धुतला नव्हता. काय का धुतला म्हणजे पाण्यातलं तसं फक्त चोळून साबण बिबण लावून घेऊन धुतला नव्हता. तरी पण घातला ऐक चालून आलो, बेकार झाली. 10 मिनिटाचंच रोड आहे तरी पण हालत बेकार आहे. कशी झाली हालत? ह्यांचे चेहरे बघा. तुमच्यासाठी ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. इथे आहे एकविराई आणि त्याचबरोबर इथे कार्ला केव्स वगैरे पण आहेत. हे बघा कसलं भारी वाटतंय. दिसतंय मागे, खूप छान आहे. तुम्हाला बॅक हे आहे एकविराई, ही आहे आमची एकविराई. चला चल चल. ती समोर बघ ना, ते मंदिर बघ ना, व्हाईट बघ ना, ते असं एंट्री कुठे ही एकविरा आईची आहे. आय थिंक कुठली ही काय बघ, इथून आतून चालले ते. काय ते बघ तिथे ते लाईन आहेत त्या तिकडून. ते कार्ला केव्स लिहिले त्यांनी. सुंदर असा गेट आहे त्या टायमाचा. काय बाबा किती भारी आहे ते बघा की. हे बघा तेव्हाच्या काळाचं डिझाईन बघा यार, कसलं गेट आहे.
हो आपण आलेलो कारला केव्स मध्ये. जुनं आर्किटेक्चर कसं आहे एकदम. हे हत्ती आहेत. खूप असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे ते ह्या टायमाला. हे कधीच आहे? किती वर्षापूर्व जुनं आहे? काय 22 2200. बापरे. हे 2200 साल जुनं आहे आणि अजूनही किती मस्त आहे बघा. हे बघ. हे आहेत केव्स. पाठीमागे आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. आता इथून एंट्री करणार आहे आम्ही. इकडे इथे एंट्री करणार आहे ह्या दगडात. भल्या मोठ्या दगडात ऊन खूप आहे बाबा. चला जाऊया. तिकीट काढायची गरजच नव्हती वाटतं. हे बघा वर गेलं. अरे बापरे. इथे खाली बसायला जागा आणि इथून शिड्या आहेत. त्या टाइमाला शिड्या बनवलेल्या आहेत. हो चल शिड्या भयानक डेंजर आहेत. दगडात कोरलेलं आहे बरं का हे. प्रियांकाचा फोन आला.